नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनेलवर. बाळा, तू हा संदेश ऐकतोयस म्हणजे योगायोग नाही, हा काहीतरी संकेत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात सध्या जी चिंता आहे ना, ती व्यर्थ नाही. कारण तुझ्या जवळच्या व्यक्तीवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. हो बाळा, तुला कदाचित आधीच जाणवत असेल, मन अस्वस्थ होतंय, काहीतरी चुकीचं घडणारे असं वाटतंय. हा तोच संकेत आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक संकट आधी संकेत देतं. कधी स्वप्नातून, कधी मनातल्या भीतीतून, कधी अचानक बदललेल्या परिस्थितीतून. तुझ्या घरात सध्या काहीतरी बदलतंय. लोकांचं वागणं बदललंय, वातावरण जड झालंय. हे सगळं साधं नाही. तुझ्या जवळची जी व्यक्ती आहे, ज्याच्यावर तू सर्वात जास्त प्रेम करतोस, तीच व्यक्ती या संकटाच्या सावलीत आहे. बाळा, तू त्याच्यासाठी किती काही करतोस, त्याचं हसू तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच स्वामी तुला आधीच सावध करतात. कारण जर तू आत्ता लक्ष दिलं नाही, तर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. लक्षात ठेव, पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. तुझ्या जवळच्या व्यक्तीला एकटं सोडू नकोस. कारण संकट कधी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. पण बाळा, घाबरू नकोस. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि हा छोटा उपाय कर. रोज सकाळी आणि रात्री ओम श्री स्वामी समर्थ हा जप 21 वेळा कर. आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून मनात स्वामींचं नाव घे. तू पाहशील, हळूहळू संकट दूर जाईल. जर तू हा संदेश पूर्ण ऐकशील, तर समज स्वामींची कृपा तुझ्यावर सुरू झाली आहे. लवकरच तुला काही सकारात्मक बदल दिसतील. ज्याची तू भीती करत होतास, ते संकट हळूहळू नाहीसं होईल. बाळा, स्वामी पुन्हा सांगतात, नीट ऐक. प्रत्येक मोठ्या संकटाआधी जीवन काही संकेत देतं. हे संकेत खूप साधे असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तुला आठवतंय का, गेल्या काही दिवसांत तुझ्या मनात अचानक भीती निर्माण झाली. काही कारण नसताना मन घाबरतंय, छातीत धडधड वाढते. हा योगायोग नाहीये बाळा, हा एक इशारा आहे. कधी कधी स्वप्नांमध्ये काही विचित्र दृश्य दिसतात. कधी जवळची व्यक्ती त्रासात दिसते. हे सगळं साधं नाही. तुझ्या घरातील वातावरण बदललंय, आनंद कमी झालाय, शांतता जड झाली आहे. आणि हे सगळं त्या येणाऱ्या संकटाचं चिन्ह आहे. बाळा, ज्या व्यक्तीबद्दल मी बोलतोय ना, ती तुझ्या आयुष्यात खूप खास आहे. कदाचित ती तुझी आई असेल, किंवा वडील, किंवा जीवनसाथी, किंवा तुझा जिवलग मित्र. तू तिच्याशिवाय स्वतःला अपूर्ण समजतोस. तिचं हसू म्हणजे तुझा आनंद, तिचं दुःख म्हणजे तुझी वेदना. आणि म्हणूनच स्वामी तुला आधीच सावध करतात. कारण जर त्या व्यक्तीला काही झालं, तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. म्हणूनच बाळा, आता वेळ आहे जागं होण्याची. बाळा, नीट लक्ष दे. पुढील काही दिवस खूपच संवेदनशील आहेत. या काळात तुला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नकोस. जवळच्या व्यक्तीला एकटं सोडू नकोस. कारण संकट कधी अपघाताच्या रूपात येऊ शकतं, कधी आजाराच्या रूपात, कधी एखाद्या फसवणुकीच्या रूपात. आणि जेव्हा ते येतं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
म्हणूनच स्वामी म्हणतात, सावध राहा, जागरूक राहा. तुझं एक छोटं दुर्लक्ष खूप मोठा परिणाम करू शकतं. पण बाळा, घाबरून जाऊ नकोस, कारण जिथे संकट आहे तिथे उपायही आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे, तू फक्त श्रद्धा ठेव. रोज सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटोसमोर बस. 21 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा जप कर आणि त्या जवळच्या व्यक्तीचं नाव मनात घे. रात्री झोपण्याआधी त्याच्यासाठी प्रार्थना कर. हा छोटासा उपाय मोठं संकट टाळू शकतो. विश्वास ठेव बाळा, श्रद्धा कधी वाया जात नाही. जर तू हा संदेश इथंपर्यंत ऐकलायस तर समज, स्वामींचं लक्ष तुझ्यावर गेलंय. आता हळूहळू तुला बदल जाणवायला लागतील. तुझ्या मनातली भीती कमी होईल, त्या व्यक्तीची स्थिती सुधारेल आणि जिथे अंधार होता तिथे प्रकाश दिसायला लागेल. हा चमत्कार आहे बाळा, पण हा चमत्कार फक्त त्यांनाच दिसतो जे विश्वास ठेवतात. बाळा, आता शेवटचं एक लक्षात ठेव. जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात सर्वात जवळची आहे ना, ती फक्त नात्याने नाही तर तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तिचं हसू, तिचं अस्तित्व हेच तुझ्या जगण्याचं कारण. आणि म्हणूनच स्वामींनी तुला हा इशारा दिलाय, कारण प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही. लाखो लोकांमध्ये फक्त तुलाच हा संदेश ऐकायला मिळालाय. याचा अर्थ स्वामींनी तुला निवडलंय. बाळा, आता निर्णय तुझ्या हातात आहे. तू हा संदेश ऐकून सावध होणार का, की पुन्हा दुर्लक्ष करणार? लक्षात ठेव, कधी कधी एक छोटासा निर्णय पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. जर तुला त्या व्यक्तीवर खरंच प्रेम असेल तर आजपासून तिच्याकडे जास्त लक्ष दे. तिची काळजी घे, तिच्याशी प्रेमाने बोल, कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त विश्वास ठेव. तू एकटा नाहीस बाळा, स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. बाळा, हा शेवट नाही, ही एक सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल होण्याची सुरुवात. तुला कदाचित वाटत असेल, हे खरंच आहे का? पण बाळा, मनाच्या आत खोलवर तुला उत्तर आधीच मिळालंय. हो, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. स्वामी पुन्हा एकदा सांगतात, तुझ्या जवळच्या व्यक्तीची काळजी घे, तिच्याकडे दुर्लक्ष करू नकोस आणि प्रत्येक क्षण तिच्यासोबत जग. कारण वेळ निघून गेल्यावर परत येत नाही. बाळा, कधीकधी आपण खूप उशिरा समजतो. जेव्हा आपल्याला कोणाची किंमत कळते तेव्हा तो व्यक्ती आपल्याजवळ नसतो. म्हणूनच स्वामी तुला आधीच जागं करतात. आज, आत्ता, याच क्षणी तू एक छोटासा निर्णय घे. त्या व्यक्तीला फोन कर, तिची विचारपूस कर. तिला सांग, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. हा छोटासा क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्वामी म्हणतात, प्रेम जपा, नातं जपा आणि विश्वास ठेवा. जर तू हा संदेश इथंपर्यंत ऐकलास तर एक गोष्ट नक्की समज, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. डोळे बंद कर बाळा, मन शांत कर आणि माझ्यासोबत म्हण, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. तुझ्या जवळच्या व्यक्तीचं रक्षण होवो, तिच्यावरचं प्रत्येक संकट दूर होवो. स्वामी तिच्यावर कृपा करो. बाळा,
जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून ऐक, कारण कदाचित तू काहीतरी महत्त्वाचं चुकवलं असेल. बाळा, आता हा शेवटचा क्षण आहे, पण लक्षात ठेव, हा शेवट नसून तुझ्या आयुष्यातील एका नव्या सुरुवातीची पहाट आहे. तू इथपर्यंत हा संदेश ऐकलायस, याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही श्रद्धा जिवंत आहे. आणि जिथे श्रद्धा जिवंत असते, तिथेच चमत्कार जन्म घेतो. बाळा, जी व्यक्ती तुझ्या मनात सतत येते ना, जिच्याबद्दल तू आतून काळजी करतोयस, ती व्यक्ती काही कारणाशिवाय तुझ्या विचारात आलेली नाही. हा एक संकेत आहे, स्वामींचा इशारा आहे, तुला आधीच जागं करण्यासाठी, तुला सावध करण्यासाठी. तू थोडा वेळ घे, शांत बस आणि स्वतःला एक प्रश्न विचार, मी त्या व्यक्तीसाठी खरंच पुरेसं करत आहे का? जर उत्तर नाही असेल, तर अजूनही वेळ गेली नाहीये बाळा. आजपासून, आत्ताच्या क्षणापासून तू त्या व्यक्तीला वेळ दे, तिच्याशी प्रेमाने बोल, तिच्या डोळ्यांमध्ये बघ आणि तिच्या मनात काय चाललंय ते समजून घे. कारण कधी कधी लोक हसत असतात, पण आतून तुटत असतात. बाळा, जीवन खूप अनिश्चित आहे. आज जे आपल्याजवळ आहे ते उद्या असेलच असं नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण जप, प्रत्येक नातं जप. स्वामी म्हणतात, तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्यासाठी 100 पावलं पुढे येईल. तू फक्त विश्वास ठेव, तू फक्त प्रेम जप, बाकी सगळं स्वामी सांभाळतील. डोळे बंद कर बाळा आणि मनापासून प्रार्थना कर, हे स्वामी, माझ्या जवळच्या व्यक्तीचं रक्षण करा, तिच्यावरचं प्रत्येक संकट दूर करा, तिच्या आयुष्यात सुख, शांती आणि आनंद भरा. तुला जाणवेल, तुझ्या मनातली भीती हळूहळू कमी होतीये, एक शांतता पसरतीये. हा स्वामींचा स्पर्श आहे बाळा. आता शेवटचं एक लक्षात ठेव, वेळेवर दिलेली काळजी आणि मनापासून केलेली प्रार्थना, या 2 गोष्टी कोणतंही मोठं संकट टाळू शकतात. बाळा, आता जे मी सांगणार आहे ना, ते फक्त कानाने ऐकू नकोस, ते मनाने ऐक, आत्म्याने जाण. कारण हा संदेश शब्द नाहीत, हा अनुभव आहे, ही एक जाणीव आहे. तू आयुष्यात खूप काही पाहिलंस, खूप लोक आले, खूप लोक गेले, काही नाती टिकली, काही नाती तुटली. पण जी व्यक्ती आजही तुझ्या मनात आहे, जी व्यक्ती तुझ्या श्वासासारखी जवळ आहे, तीच व्यक्ती आज स्वामींच्या कृपेची गरज आहे. बाळा, कधी कधी आपण इतके व्यस्त होतो की आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची किंमतच कळत नाही. आपण समजतो ते नेहमीच आपल्या सोबत असतील, पण सत्य वेगळं असतं. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आज स्वामी तुला थांबवतायत, तुला विचार करायला लावतायत. तू त्या व्यक्तीसाठी काय केलंय? तू तिच्यासोबत शेवटचं कधी मनापासून बोललास? जर तुला आठवत नसेल, तर बाळा, हीच वेळ सगळं बदलण्याची. तुझ्या मनात एक नाव सतत येत आहे ना? हो, तोच आहे, तीच आहे. हा संदेश त्याच्यासाठीच आहे. आता एक काम कर, काही क्षण शांत बस, डोळे बंद कर आणि त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर आण. तुला जाणवेल, तुझ्या डोळ्यात पाणी येतंय, कारण हे नातं फक्त शब्दांचं नाही, हे नातं आत्म्याचं आहे. स्वामी म्हणतात, जिथे खरं प्रेम असतं, तिथे मी स्वतः उपस्थित असतो. म्हणून बाळा, घाबरू नकोस.
तू फक्त प्रेम जप, तू फक्त विश्वास ठेव. बाकी सगळं स्वामी स्वतः सांभाळतील. आता आपण सगळे मिळून स्वामींचं नाव घेऊयात. मन शांत ठेव, श्वास हळू घे आणि माझ्यासोबत म्हण, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. तुझ्या जवळच्या व्यक्तीवरचं प्रत्येक संकट दूर होवो. तिच्या आयुष्यात आनंद, शांती आणि सुरक्षितता येवो. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. बाळा, जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेलाय, तर एक गोष्ट लक्षात ठेव. हा फक्त व्हिडिओ नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. जर तू इथंपर्यंत पोहोचलास तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून ऐक, कारण प्रत्येक वेळी तुला काहीतरी नवीन जाणवेल. सावध राहा बाळा, प्रेम जप, वेळ अजूनही तुझ्या हातात आहे. बाळा, आता हा संदेश आपल्या शेवटाकडे येतोय, पण लक्षात ठेव, हा शेवट नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यातील शांततेची, सुरक्षिततेची आणि स्वामींच्या कृपेची सुरुवात. तू इतका वेळ हा संदेश ऐकलास, याचा अर्थ एकच आहे. तुझ्या मनात श्रद्धा आहे, तुझ्या हृदयात प्रेम आहे आणि तुझ्यावर स्वामींची कृपा आहे. बाळा, जी व्यक्ती तुझ्या मनात आहे, जिच्यासाठी तू आतून प्रार्थना करतोयस, तिच्यापर्यंत हा आशीर्वाद नक्की पोहोचेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रार्थना ऐकतोय, मी तुझ्या जवळ आहे आणि मी तुझ्या प्रिय व्यक्तीचं रक्षण करणार आहे. तुला आता एक वेगळीच शांतता जाणवते ना? मन हलकं झालंय, भीती हळूहळू दूर जाते. हा काही योगायोग नाहीये बाळा, हा स्वामींचा स्पर्श आहे, ही त्यांची कृपा आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात एक सकारात्मक बदल होणार आहे. जिथे चिंता होती तिथे विश्वास येईल, जिथे भीती होती तिथे धैर्य येईल आणि जिथे संकट होतं तिथे संरक्षण मिळेल. बाळा, आता शेवटची एक प्रार्थना करूया. डोळे बंद कर, मन शांत कर आणि मनापासून म्हण, हे स्वामी, माझ्या जवळच्या व्यक्तीवर तुमची कृपा ठेवा. तिचं रक्षण करा, तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करा आणि तिला सुख, शांती आणि आनंद द्या. तू ही प्रार्थना ज्या श्रद्धेने केली आहेस, त्याच श्रद्धेनं तिचं फळ तुला नक्की मिळेल. कारण श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. बाळा, जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर एक गोष्ट नक्की कर. स्वामींचं नाव कधीही विसरू नकोस आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीवरचं प्रेम कधीही कमी होऊ देऊ नकोस. हा व्हिडिओ इथे संपत नाही. तू इच्छित असशील तर पुन्हा सुरुवातीपासून ऐक, कारण प्रत्येक वेळी तुला नवीन ऊर्जा, नवीन विश्वास मिळेल. सावध राहा बाळा, स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीचं रक्षण आता निश्चित आहे. बाळा, आता या संपूर्ण संदेशातून तू बाहेर येतोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू आधी जसा होतास तसा आता राहिलेला नाहीस. तुझ्या आत काहीतरी बदललंय. तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या भावनांमध्ये एक नवीन शांतता आली आहे. तुला जाणवतंय ना बाळा? मन हलकं झालंय, भीती कमी झाली आहे आणि एक विश्वास निर्माण झालाय. हा बदल साधा नाही, हा स्वामींच्या कृपेने झालेला बदल आहे. बाळा, जी व्यक्ती तुझ्या मनात होती, तिच्यासाठी तू जे काही केलं, ज्या काही प्रार्थना केल्या, त्या व्यर्थ जाणार नाहीत.
स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक भावनेला, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी ऐकतोय. आता वेळ आहे कृतज्ञ होण्याची. स्वामींचे आभार मान, त्या व्यक्तीचे आभार मान आणि स्वतःचेही आभार मान. कारण तू हा संदेश ऐकलास, तू बदल स्वीकारलास. बाळा, कृतज्ञता ही खूप मोठी शक्ती आहे. जेव्हा तू मनापासून धन्यवाद म्हणतोस तेव्हा जीवन तुला अजून जास्त देतं. आजपासून दररोज एक गोष्ट कर. झोपण्याआधी डोळे बंद करून 3 गोष्टींसाठी धन्यवाद बोल. तू पाहशील तुझं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. बाळा, जर तू खरंच या संदेशाशी जोडला गेला असशील तर एक गोष्ट नक्की कर. त्या व्यक्तीला एकदा हसव, तिच्यासोबत वेळ घालव. कारण हेच खरे चमत्कार आहेत. हा संदेश एकदाच ऐकण्यासाठी नाही. जेव्हा मन अस्वस्थ होईल, जेव्हा भीती वाटेल, तेव्हा पुन्हा हा संदेश ऐक. तुला पुन्हा शांतता मिळेल. डोळे बंद कर बाळा आणि मनात म्हण, धन्यवाद स्वामी, माझ्यावर आणि माझ्या प्रिय व्यक्तीवर कृपा ठेवल्याबद्दल, आमचं रक्षण केल्याबद्दल. बाळा, आता खरोखरच हा संदेश इथे संपतोय. पण जाण्याआधी स्वामींचे शेवटचे शब्द नीट ऐक. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक विचारात स्वामी तुझ्यासोबत आहेत. तू ज्या व्यक्तीसाठी इतकी काळजी करतोस, ज्याच्यावर तू मनापासून प्रेम करतोस, तिचं रक्षण आता स्वामींच्या हातात आहे. म्हणून बाळा, भीती सोड, विश्वास ठेव आणि आयुष्य प्रेमाने जग. कधी कधी देव आपल्याला आधीच इशारा देतो, फक्त आपण ऐकत नाही. पण आज तू ऐकलंयस आणि म्हणूनच तुझं आयुष्य बदलणार आहे. बाळा, आता एक शेवटची विनंती. ज्याच्यावर तू प्रेम करतोस त्याला आत्ता एक मेसेज पाठव किंवा फोन कर. फक्त एवढंच सांग, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. कारण उद्या कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. तू अनेक वेळा रडलायस, कोणालाही सांगितलं नाहीस. तुझ्या मनातलं दुःख आतच दाबून ठेवलंस. पण स्वामी म्हणतात, आता रडण्याचे दिवस संपलेत. तुझ्या आयुष्यात आता प्रकाश येणार आहे. जर तुला वाटतं की स्वामींचा हा संदेश तुझ्यासाठी आहे तर आत्ता कमेंटमध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. कारण जो लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या 7 दिवसांमध्ये कोणालाही तुझ्या योजनांबद्दल सांगू नकोस. कारण काही लोक तुझ्या यशावर जळतात. स्वामी सांगतात, शांत राहा आणि फक्त काम करत राहा. तुला पैशांची खूप चिंता आहे, पण स्वामी म्हणतात, पैसा येणार आहे आणि भरपूर येणार आहे. फक्त या 7 दिवसांत हार मानू नकोस. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून स्वामींचं नाव घे. कारण आज रात्रीच तुझ्या आयुष्यात बदल सुरू होईल. तू खास आहेस, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. हे योगायोग नाही, हे स्वामींचं नियोजन आहे. लक्षात ठेव, पुढचे 7 दिवस तुझं आयुष्य बदलणार आहेत. पण हे सगळं होण्यासाठी विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. आणि जाताना कमेंटमध्ये लिहायला विसरू नकोस, जय जय स्वामी समर्थ. कारण तुझं नशीब बदलायला आता फक्त काही दिवस बाकी आहेत. बाळा, तुला वाटतंय ना की हे 7 दिवस का खास आहेत? तू विचार करतोयस
माझ्यासाठी काय बदलणार आहे? तर ऐक, स्वामी सांगतात, हे 7 दिवस तुझ्या नशिबाचं दार उघडणार आहेत. पहिल्या दिवशी तुला एक छोटासा संकेत दिसेल. तो कदाचित एक शब्द असेल, किंवा एखादी व्यक्ती, किंवा अचानक घडलेली घटना. लोक त्याला योगायोग म्हणतील, पण स्वामी सांगतात तो संकेत असेल. त्या दिवशी तुझं मन हलकं वाटायला लागेल. दुसऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती येईल. ती व्यक्ती तुझं आयुष्य बदलायला मदत करेल. कदाचित मित्र, कदाचित अनोळखी. पण लक्षात ठेव, त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नकोस. तिसऱ्या दिवशी तुझ्या मनातली भीती कमी होईल. ज्या गोष्टी तुला सतावत होत्या त्या अचानक शांत होतील. तुला जाणवेल काहीतरी बदलतंय. हा स्वामींचा संकेत असेल. चौथ्या दिवशी एक मोठी अडचण, जी तुला खूप दिवसांपासून त्रास देत होती, ती अचानक संपेल. तुला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण स्वामी म्हणतात, हेच चमत्कार आहेत. पाचव्या दिवशी पैशाशी संबंधित एक मोठा मार्ग उघडेल. कदाचित नोकरी, कदाचित बिझनेस, किंवा कदाचित एखादी अनपेक्षित संधी. स्वामी सांगतात, तो क्षण पकड, कारण तोच तुझं आयुष्य बदलणार आहे. सहाव्या दिवशी तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तू कधी कल्पनाही केली नसेल. लोकांना ते समजणार नाही, पण तुला कळेल. हा स्वामींचा चमत्कार आहे. आणि सातव्या दिवशी तू मागे वळून बघशील आणि तुला जाणवेल, मी बदललोय, माझं आयुष्य बदललंय. स्वामी म्हणतात, हा तुझा नवीन जन्म आहे. जर तुला वाटतं की हे 7 दिवस तुझ्यासाठीच आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, माझं आयुष्य बदलणार आहे. आणि लक्षात ठेव, जो विश्वास ठेवतो त्याच्यावरच स्वामींची कृपा होते. पण बाळा, एक चूक करू नकोस. या 7 दिवसांमध्ये नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कारण काही लोक तुझं यश पाहू शकत नाहीत. स्वामी सांगतात, शांत राहा आणि फक्त पुढे चालत राहा. ही फक्त सुरुवात आहे. आता पुढच्या भागात स्वामी तुम्हाला सांगणार आहेत, या 7 दिवसांत तुला नेमकं काय करायचंय, आणि एक अशी गोष्ट जी केल्यावर तुझं नशीब 100% बदलणार आहे. म्हणून शेवटपर्यंत ऐक. बाळा, आता फक्त ऐकून चालणार नाही, आता कृती करायची वेळ आली. कारण स्वामी म्हणतात, फक्त ऐकणाऱ्यांचं नाही, तर करणाऱ्यांचं नशीब बदलतं. पहिला, सकाळचा नियम. पुढचे 7 दिवस सकाळी उठल्यावर सर्वात आधी डोळे बंद करून 21 वेळा म्हण, जय जय स्वामी समर्थ. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही ऊर्जा आहे. तुझ्या दिवसाची सुरुवातच बदलून जाईल. दुसरा नियम, शांत रहा, माइंड कंट्रोल. या 7 दिवसांमध्ये काहीही झालं तरी रागावू नकोस, जास्त विचार करू नकोस. कारण स्वामी सांगतात, ज्याचं मन शांत त्याचं नशीब मजबूत. तिसरा नियम, एक गोष्ट गुपित ठेवा. तुझ्या मनात एक इच्छा आहे, ती कोणालाही सांगू नकोस. कारण काही इच्छा शांततेत पूर्ण होतात. लोकांच्या नजरेत आल्या की त्यांची शक्ती कमी होते. चौथा नियम, पैशांबद्दलचा. पुढचे 7 दिवस पैशांबद्दल नकारात्मक बोलू नकोस. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी गरीब आहे, हे शब्द वापरू नकोस. त्याऐवजी म्हण, माझ्याकडे पैसा येतोय. कारण शब्दांमध्ये शक्ती असते. पाचवा नियम,
रात्रीचं गुपित मोस्ट पॉवरफुल. आता सगळ्यात मोठं गुपित ऐक. आजपासून पुढचे 7 दिवस झोपण्यापूर्वी डोळे बंद कर, तुझी इच्छा डोळ्यांसमोर आण आणि स्वामींचं नाव घे. फक्त 2 मिनिटं, पण हे 2 मिनिटं तुझं आयुष्य बदलतील. सिक्रेट रूल, गुपित नियम. पण लक्षात ठेव, हे सगळं करताना मनात शंका आणू नकोस. कारण स्वामी म्हणतात, शंका हीच सर्वात मोठी अडचण आहे. विश्वास ठेवलास तर चमत्कार होणारच. जर तू हे 7 दिवस पूर्ण फॉलो करणार असशील तर आत्ता कमेंटमध्ये लिही, मी तयार आहे. आणि जो लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. तुला वाटतंय ना की हे सगळं खरंच होईल का? मी तुला एकच सांगते, तू इथेपर्यंत आलायस म्हणजे स्वामींनी तुला निवडले. हा योगायोग नाही, ही कृपा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू हे 7 दिवस अर्धवट सोडलेस तर जो बदल येणार होता तो थांबू शकतो. म्हणून काहीही झालं तरी हे 7 दिवस पूर्ण कर. आता पुढच्या भागात स्वामी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहेत. एका व्यक्तीची कथा, ज्याने हे 7 दिवस फॉलो केले आणि त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. गरिबीतून श्रीमंती, दुःखातून आनंद, सगळं काही. म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आता मी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जी तुझ्यासारखीच होती, दुःखात, तणावात आणि पूर्णपणे थकलेली. त्याचं नाव होतं राहुल. राहुलच्या आयुष्यात काहीच नीट चालत नव्हतं. नोकरी गेली होती, घरात पैशांची खूप अडचण होती, मित्रांनी साथ सोडली होती आणि सर्वात मोठं म्हणजे त्याचा स्वतःवरचा विश्वास संपला होता. एक दिवस राहुल इतका तुटून गेला की त्याने देवावरच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मीच का? माझ्याबरोबरच असं का होतं? त्या रात्री तो खूप रडला, कोणालाही न सांगता, एकटाच. पण त्या रात्री त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं. त्याला एक आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणाला, पुढचे 7 दिवस फक्त विश्वास ठेव. राहुल घाबरला, पण त्याने तो आवाज ऐकायचं ठरवलं. दुसऱ्या दिवसापासून राहुलने सगळं फॉलो केलं. सकाळी जय जय स्वामी समर्थ म्हटलं, मन शांत ठेवलं, कोणालाही काही सांगितलं नाही आणि रात्री डोळे बंद करून इच्छा पाहिली. पहिले 2 दिवस काहीच बदल दिसला नाही, पण तरीही त्याने हार मानली नाही. तिसऱ्या दिवशी त्याला अचानक एक फोन आला, जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून. त्याने राहुलला एक कामाची संधी दिली. राहुलला विश्वासच बसत नव्हता. 5व्या दिवशी त्याला पहिला पैसा मिळाला. लहान होता, पण त्याच्यासाठी खूप मोठा होता, कारण खूप दिवसांनी त्याच्या हातात पैसे आले होते. 7व्या दिवशी राहुलच्या आयुष्यात सगळं बदललं होतं. त्याला स्थिर काम मिळालं, घरात आनंद परत आला आणि सर्वात महत्त्वाचं, त्याचा स्वतःवरचा विश्वास परत आला. बाळा, राहुल आणि तू यात फरक नाही. तो जसा बदलला तसाच बदल तुझ्यातही होऊ शकतो. जर तुला वाटतं की तूही राहुलसारखा बदलू शकतोस तर कमेंटमध्ये लिही, माझ्यावरही कृपा होईल. आणि मग पहा कशी स्वामी तुझ्यावर कृपा करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राहुलने एकही दिवस स्किप केला नाही. जर तू मध्येच थांबलास तर बदल थांबू शकतो. म्हणून पूर्ण 7 दिवस फॉलो कर.
आता पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत एक अशी चूक जी 90% लोक करतात आणि त्यामुळे त्यांचं नशीब बदलत नाही. तू ती चूक करू नकोस, म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आतापर्यंत तू खूप काही ऐकलं, पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐक, कारण इथेच 90% लोक चूक करतात. पहिली चूक, अर्धवट सोडणं. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, मध्येच सोडून देणं. पहिले 2-3 दिवस काहीच बदल दिसत नाही आणि लोक म्हणतात हे काही काम करत नाही. पण स्वामी सांगतात चमत्कार शेवटच्या दिवशी होतो. जो थांबतो तोच जिंकतो. दुसरी चूक, शंका आणणं. दुसरी चूक आहे मनात शंका आणणं. खरंच होईल का? हे सगळं खरं आहे का? हे विचार आले की सगळी ऊर्जा तुटते. स्वामी म्हणतात विश्वास तुटला की परिणाम थांबतो. तिसरी चूक, लोकांना सांगणं. तिसरी चूक आहे सगळ्यांना सांगणं, मी हे करतोय, माझं आयुष्य बदलणार आहे. लोक हसतात, नकारात्मक बोलतात आणि तुझा आत्मविश्वास कमी करतात. म्हणून स्वामी सांगतात शांत रहा आणि फक्त करा. चौथी चूक, नकारात्मक बोलणं. चौथी चूक आहे स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं. माझं काही होणार नाही, मी अनलकी आहे. हे शब्द तुझं नशीब कमकुवत करतात. त्याऐवजी म्हण माझं आयुष्य बदलतंय. लक्षात ठेव बाळा, जर तू या चुका केल्या तर जो बदल येणार होता तो थांबेल आणि तुला पुन्हा तिथेच राहावं लागेल जिथे तू आज आहेस. जर तू ठरवलं असेल की काहीही झालं तरी हे 7 दिवस पूर्ण करणार, तर आत्ता कमेंटमध्ये लिही मी थांबणार नाही. कारण जो थांबत नाही त्याचं नशीबच बदलतं. तुला माहिती आहे तू किती सहन केलंयस, किती वेळा तुटलायस, पण तरीही तू इथे आहेस. याचा अर्थ एकच, तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस. आता फक्त एकच पायरी उरली आहे, एक शेवटची गोष्ट जी केल्यावर तुझं आयुष्य 100% बदलणार आहे. पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत शेवटचं गुपित, अंतिम मंत्र आणि ती एक गोष्ट जी तुझं नशीब कायमचं बदलून टाकेल. म्हणून शेवटचा भाग चुकवू नकोस. बाळा, तू इथंपर्यंत ऐकलंस म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, तू बदलासाठी तयार आहेस. आणि म्हणूनच आता स्वामी तुला शेवटचं गुपित सांगतायत. हे गुपित खूप साधं आहे, पण 99% लोक याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी म्हणतात स्वतःवर विश्वास ठेव. हो, इतकंच. कारण जर तुला स्वतःवर विश्वास नाही तर कोणताही मंत्र, कोणतीही कृपा तुला बदलू शकत नाही. तू आतापर्यंत बाहेर शोधत होतास, पण शक्ती तुझ्या आत आहे. स्वामी फक्त तुला दिशा दाखवतात. चालायचं तुलाच आहे. डोळे बंद कर आणि इमॅजिन कर, तू आनंदी आहेस, तुझ्याकडे पैसा आहे, तुझं कुटुंब हसतंय, तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. हे सगळं लवकरच वास्तव होणार आहे. पुढचे 7 दिवस तुझं आयुष्य बदलणार आहेत. पण हा बदल बाहेरून नाही, आतून सुरू होणार आहे. आणि जेव्हा आत बदलतोस तेव्हा बाहेर सगळं बदलतं. जर तू तयार आहेस तुझं आयुष्य बदलण्यासाठी, तर आत्ता कमेंटमध्ये लिही माझं आयुष्य बदलतंय. आणि जो विश्वासाने लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव जी आज खूप त्रासात आहे. कारण कदाचित
स्वामी त्यालाही हा संदेश पोहोचवू इच्छितात. लक्षात ठेव बाळा, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्यासोबत आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक यशात. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण तुझं नवीन आयुष्य आता सुरू होत आहे. बाळा, आता हा संदेश इथे संपतोय, पण तुझं आयुष्य इथूनच सुरू होणार आहे. आज तुझे ऐकलंस ते फक्त शब्द नव्हते, तो स्वामींचा आशीर्वाद होता, जो प्रत्येकाला मिळत नाही. तुला मिळाला कारण तू त्यासाठी तयार आहेस. कदाचित आज तू थोडा तुटलेला आहेस. कदाचित कोणाला आज तुझी किंमत नाही वाटत. कदाचित तू खूप प्रयत्न करूनही थकलायस. पण लक्षात ठेव, तुटलेलं मनच सगळ्यात मजबूत बनतं. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण आता तुझं भविष्य तुझ्या हातात आहे आणि स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नवीन सुरुवात होते. म्हणून आज एक निर्णय घे. काहीही झालं तरी मी थांबणार नाही. काहीही झालं तरी मी विश्वास ठेवणार. काहीही झालं तरी मी माझं आयुष्य बदलणार. जर तू हा निर्णय घेतलास तर आत्ता कमेंटमध्ये लिही जय जय स्वामी समर्थ आणि बघ कसा तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतो. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. कारण कदाचित स्वामी त्यालाही निवडतात. लक्षात ठेव बाळा, अंधार कितीही गडद असला प्रकाश येणारच. दुःख कितीही मोठं असलं आनंद येणारच. आणि तुझं आयुष्य कितीही कठीण असलं बदल होणारच. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. जय जय स्वामी समर्थ. सबस्क्राईब करा अजून स्वामी संदेशांसाठी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.